100, 200, 300 कोंबड्या पाळून हजारो लाखोची अपेक्षा करणं, खरंच ही अपेक्षा पूर्ण होईल का हो? आणि ते शक्य आहे का? नाही. शक्य आहे, पण याच्या पाठीमागचे कारण अशी शोधले पाहिजे का अनेक लोक गावरान पोल्ट्रीमध्ये तोटा का सहन करतात, म्हणजे फेल्युअरचा का सामना करतात आणि फेल्युअर का येतं, आणि फेल्युअर येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, आणि लाखो रुपये जर कमवायचे असेल तर त्याच्यासाठी काय नियोजन लागतं. आज देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती आपण जाणून घेणार आहोत का अनेक पोल्ट्री व्यावसायिक फेल होतात. म्हणजे फेल्युअर हे सगळ्याच व्यवसायामध्ये येतं, असं काही नाही पोल्ट्रीमध्येच येतं. अनेक करोडोच्या कंपन्याही बंद पडतात. का बंद पडतात तर याच्या पाठीमागं काही कारणं असतात. आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये बी जे अनसक्सेस होतात याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल ना. बिना प्रॉब्लेमचं तर अनसक्सेस येणार नाही. याच्या पाठीमागे काय कारण असेल तर नक्कीच आज आपण जाणून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट, कुठलंही काम करा पण ते क्वालिटीत करा. क्वालिटीत काम केलं तरच पैसा हा आपल्या जीवनात येऊ शकतो. मग ती क्वालिटी कशा कशामध्ये पाहिजे तर चिक्समध्ये क्वालिटी पाहिजे, फीडमध्ये क्वालिटी पाहिजे, मालही क्वालिटीत आपण बनवला पाहिजे. तर 2 रुपये आपल्याला जादा मिळतील, फायद्यात येऊ शकतो. 100, 500, 1000 कोंबड्या पाळायच्या आणि खूप मोठी अपेक्षा करायची तर नाही शक्य होणार. कारण 100, 125 रुपये, 135 रुपयाची कोंबडी आपण बनवतो आणि त्या कोंबडीकडून आपण 300, 400 रुपये जर एका नगाला अपेक्षित करणं कुठे शक्य आहे का मित्रांनो? बरं, 2-5 नग तुमचे 300, 400, 500 रुपयाला विकले जातील, पण 1000-500 कोंबडे विकले जातील का? नाही मित्रांनो, हे शक्यच नाही. पैसा मिळतो, कुठलाही धंदा करा त्याला मार्जिन 10%, 20%, 30% असू शकतं, पण डायरेक्ट तुमचं मार्जिन 20% खर्च आणि 60%, 80% होऊ शकतं का? नाही होऊ शकत. शक्यच नाही. आलं लक्षात? तर अनसक्सेस कुठल्या कुठल्या कारणांमध्ये होऊ शकतो. पहिली गोष्ट, आज सोशल मीडियाचा महापूर आलेला आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज 500 मुर्गी बेचो, 1 लाख कमाओ, अमुक करो, इतना कमाओ, म्हणजे लाखो कमवण्याच्या नादात लोक गमवून बसतात. लाखो कमवतात लोक, पण लाखो कमवण्यासाठी त्या व्यक्तीने काय केलेलं आहे. आणि प्युअर गावरांचे आज 700 आणि 1000 रुपयेला नग विकतो हे दाखवून आज बऱ्याचशा लोकांची पोळी भाजत आहेत. ही पोळी भाजण्याच्या नादात शेकडो असे कस्टमर आहे जे धुळीस मिळालेले आहे. तर 500 ते 1000 रुपये नगाची कोंबडी खाणारा कस्टमर आपल्याकडे किती अवेलेबल आहे? किती लोक घेऊ शकता? आज कावेरी गावरान हा पक्षी लोक 200-250 रुपयाला घ्यायला सुद्धा आज जीव जातो लोकांचा. 1000 रुपयाला घेणारे किती लोक आहे, खाणारे किती आहे? फक्त 1000-500 चित्र डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही धंद्यात येत असाल आणि प्युअर गावरान म्हणून कोणाकडून एक कावेरी, डीपी क्रॉस, सातपुडा पक्षी घेत असाल तर 100% तुमची ही शुद्ध फसवणूक होत आहे. तर महत्त्वाचे टप्पे आपण जाणून घेऊ की कुक्कुटपालन फेल होण्याचे कारण काय. पहिली गोष्ट, अनुभवातून शिका, तरच तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. प्रॉपर माहिती घ्या. प्रॉपर माहिती असल्याशिवाय उपयोग नाही. माहिती पूर्ण डीपमध्ये घ्या, पहिली गोष्ट. आणि अनुभवातून जे शिकतो ती लाईफटाईम तुमच्या सोबत राहणार आहे. पण अर्धवट नॉलेज कोणाच तरी ऐकून, कोणाच तरी बघून जर तुम्ही अर्धवट नॉलेजमध्ये एखादी गोष्ट जर करत असाल तर 100% तुम्ही फेल्युअरचा सामना करणार, यात शंकाच नाही. दुसरी गोष्ट, जेही ब्रीड आपण पाळणार आहेत, जेही जात आपण पाळणार आहेत, तर प्रॉपर त्या जातीची पूर्णतः माहिती घ्या. प्रॉपर माहिती घेतल्यानंतरच ते चिक्स घ्या. आलं लक्षात? पण चिक्स उत्तम क्वालिटीत घ्या. त्याला वॅक्सिनेशन झालेलं आहे का हे बघा.
किरकोळ 100-200 पाळून आणि खूप नफा होईल असं नाही. जर तुम्ही मार्केटिंग योग्य तऱ्हेनं करत असाल तरच तुम्ही पैसा बनवू शकाल. मग ती मार्केटिंग पक्षी विकण्याची असेल, कोंबडी विकण्याची असेल, ती होलसेलमध्ये असेल, किरकोळमध्ये असेल, त्या त्या पद्धतीवरती आज तुम्ही धंदा डिपेंड ठेवून काम करू शकता. मला विक्री कशी करायची आहे, पण महत्त्वाचा टप्पा याच्यात चिक्स खरेदीचा. मग जर एखाद्याचे चिक्स 24 रुपये असेल आणि याला जर 22 रुपये 20 रुपयेमध्ये मिळत असेल तर लोक लगेच 20-22 रुपयाकडे आकर्षित होतात 2 रुपये 3 रुपयासाठी. समजा एखाद्या 1000 चिक्स घेतले 2 ना 3000 वाचतील. पण मला एक सांगा, एक चिक्स जर 22 रुपयाला मिळत असेल, एक 24 रुपयाला मिळत असेल, एखादा 20 रुपयाला देत असेल, का 20 रुपयाला देत असेल तो? आणि 24ला जर एखादा देत असेल तर तो 24ला का देत असेल? त्याच्या पाठीमागे 100% काहीतरी कारण असतं. आणि हे कारण जर आपण नाही शोधलं आणि परिणामी स्वस्तातला चिक्स आणला, त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी झाली, तर तुमचे 2-3 हजार वाचले की इकडे 10-20 हजाराला ठोकून घेतले. असाच किस्सा आता 1 ते 1.5 महिन्यापूर्वी घडलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव सांगणं मला उचित नाही, पण 1000 चिक्स घेतला आणि मार्केट दर त्यावेळेस 20 रुपये होता. समोरच्या व्यक्तीला 17 रुपयानं घेतले आणि देणाऱ्याने सांगितलं का दादा समोरच्या व्यक्तीस तिथं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांना बोर्डिंग करणं शक्य नाही, तर माझ्याकडे 1000 चिक्स अवेलेबल आहे, तुम्हाला मी देतो. चिक्स आणले, बोर्डिंगला लावले आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी मॉर्टॅलिटी झाली. त्या चिक्समध्ये 300-400 चिक्स मरून गेले. सांगा काय पदरात पडलं यांच्या? 3000 रुपये यांचे वाचले. त्यावेळेस साधारणतः मार्केट 20 रुपयापर्यंत होतं, 70 रुपयाने यांना भेटले. 3000 रुपये वाचले, पण आज 300 चिक्स गेले, म्हणजे 17-51 रुपयाचे चिक्स जागेवरती गेले. आणि त्याच्यापासून येणारा नफा 2-5 हजार, असं म्हणजे 10,000 रुपयाला ठोकून घेतले 3000 वाचवण्यामध्ये. स्वस्त देतोय तर काय देतोय? त्याला एक तर प्रॉपर वॅक्सिनेशन झालेलं नसेल, किंवा हलक्या जातीचं ब्रीड असेल, चिक्सचं वजन त्या मापाचं नसेल, काहीतरी प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे, म्हणून तो 3 रुपये 4 रुपये स्वस्त देतोय. आणि जर जो महागडा देतोय तर तो प्रॉपर ब्रीडरचे चिक्स तुम्हाला देतोय, प्रॉपर वॅक्सिनेशन करून देतोय, प्रॉपर त्या चिक्सचं वजन असेल 40 ग्रॅम प्लस मायनस, असे म्हणजे अशा असंख्य गोष्टी आहे की ज्या प्रॉपर असतील. म्हणून तो 2 रुपये जर 4 रुपये जर जास्त घेत असेल तर माल क्वालिटीच घ्या. 4 रुपये जास्त गेले पाहिजे, पण 4 रुपये जर तुम्ही जास्त लावले तर 4 रुपये तुम्ही मालसुद्धा हा महाग विकू शकता, कारण माल क्वालिटी तुमचा राहणार आहे. त्यानंतर फीड. समजा काही लोक 2 रुपये 4 रुपये स्वस्तही देतात. का? तर बऱ्याचशा मोठमोठ्या हॅचरीज आहे याच्यामध्ये सेक्सिंग केलं जातं. मग म्हणजे रेग्युलरमध्ये समजा अर्धे नर अर्धे मादी ही तुमचे असतील, बरोबर. पण जर सेक्सिंग केलं, ह्या सेक्सिंगमध्ये त्यांनी 10-20% जर नर काढून घेतला, स्वतः वापरला, किंवा ॲडिशनल 10 रुपये 12 रुपये रेट लावून तो दुसरीकडे विकला, तर त्याचे ॲडिशनल 10-20 रुपये त्यांना ॲडिशनल मिळणार आहे, डबल किंमत मिळणार आहे. पण तुमच्या याच्यामध्ये जे 50-50 प्रमाण आहे हे 70-30 होऊ शकतं, 60-40 होऊ शकतं, म्हणजे 60-40 होऊ शकतं, 70-30 होऊ शकतं. म्हणजे अर्ध प्रमाण राहणार नाही. नर मादीचं मादी संख्या ही जास्त येईल. आता मागं आपल्याकडे नगरकडून एक वेळ चिक्स आला होता, एक फार्मरने दिला होता. तो अवघा त्याच्यामध्ये पक्षी मादी 90% आणि 10%च मेल निघाला. मग सांगा आता काय कर, समोरच्याला फाशी घ्यायची, त्याला तोटा होईल नाही तर राहील का? म्हणजे काय होतं, 2 रुपयानं चिक्स हा 4 रुपयानं चिक्स हा स्वस्त मिळाले, किंवा एखादी कुठलंही प्रोडक्ट स्वस्त मिळेल त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं की हे स्वस्त का आहे, समोरचा का देतो, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. फीड जर चांगल्या क्वालिटीचं महागडं फीड वापरा, तुम्ही स्टँडर्ड फीड वापरा, किंवा घरी बनवा, योग्य फॉर्म्युला वापरा आणि घरी वापरा, 100% रिझल्ट तुम्हाला येईल. रिझल्ट असा येईल की तुमचं 100-200-300 ग्रॅमनं कोंबडीचं वजन हे प्लस राहील. म्हणजेच पावशेर वजन तुमचं जास्त असेल तर पावसाळ्याचे पैसे तुमचे जास्त वाढतील. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहे की याच्यामध्ये आपण चुका करत असतो. म्हणून
लोक फेल्युअरचा सामना करतात, मरतूक होते. आणि मार्केटिंग महत्त्वाची आहे. तुम्ही होलसेल करा, किरकोळ करा, पण तुम्ही विकायला आले की मग जागे होता नाही. तुम्ही माल विकणे अगोदर महिन्यापासून, दीड महिन्यापासून त्याची जाहिरात करा, लोकांपर्यंत त्याचा निरोप द्या, व्यापाऱ्यांना संपर्क करा, होलसेलवाल्यांना संपर्क करा, जे काही करायचं आहे. पण त्याची मार्केटिंग अगोदर तुम्ही केली पाहिजे, तर वेळेवर तुमचं सेल निघेल आणि 2 पैसे मिळतील. नफा तोटा ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेस एकच आपल्याकडे येईल, नफा होईल, तोटा होईल. पण ही चक्र जर चालू ठेवलं, 100% चक्र फिरत राहणार, 100% पैसे आपल्याला मिळणार. बोंबलत बसायची वेळ ही येत नाही. म्हणजे नियोजनबद्ध कार्यक्रम करा. पैसा लावला तर पैसा बनेल, नाही तर आज लोक पक्षी टाकता, 1000, 500, 200 टाकता आणि खा वाचून आवड करता, फ्री रेंज करा, इकडं करा, बाहेर मोकळं सोड. काय दगडं खातील की ते आज उन्हाळ्यात बाहेर गवत गोळी खाऊन पुढं वजन येतं का नाही. प्रॉपर नियोजन, काटेकोर फीड, काटेकोर सगळ्या गोष्टी ज्या केल्या आणि ज्या गोष्टी मी या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, 100% जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर योग्य ते नियोजन करा. कोंबडी विक्री संदर्भात अडचण असेल नक्कीच संपर्क करा. चिक्स पाहिजे असेल, क्वालिटी चिक्स पाहिजे असेल तरी संपर्क करा. अजून काही अडचणी असेल खरेदी विक्री, चिक्स वगैरे, 100% संपर्क करा. आणि जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितले याचं काटेकोर नियोजन करा. 100% तुम्ही पैसा कमवाल. एका बॅचला लाख नाही, 2 लाख पण तुम्ही कमवाल. आणि त्या लेवलपर्यंत जायला अनुभव घ्या. छोटीची सुरुवात मोठ्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. पण तुम्ही त्या प्रवासात सामील झालं पाहिजे. असो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि बरेचसे आपले व्हिडिओ बरेचसे लोक बघतात पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही. माझ्यामध्ये सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल, माहिती येईल. पण यामध्ये तुमचा काही तोटा होत असेल असं काही नाही आहे. बरेचसे लोक व्हिडिओ आला बघितला पण सबस्क्राईब केल्यानं कोणाचं काही मीटर जाणार नाही. पण नक्कीच आमच्या चॅनलवरती जर सबस्क्राईब वाढले, 100% थोडासा कुठंतरी नकभर होईना आमचा फायदा होईल. म्हणून चॅनलचं व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.